समरजित राजेंच्या या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं या राज्यामध्ये गेली 7-8 महिने सर्वसामान्यांचं राज्य यावं, रयतेचं राज्य यावं, या राज्याची पुनर्बांधणी व्हावी. गेल्या 10 वर्षातील अन्यायाचा कुठेतरी शेवट व्हावा आणि पायाला भिंगरी लावून राजे समरजित दादांचा सन्मान करण्यासाठी आलेले तुम्हा सर्वांचं नेतृत्व माननीय शरदचंद्रजी पवार साहेब संकट काळामध्ये पवार साहेबांना सर्वार्थानं ज्यांनी साथ दिली ते या प्रदेशाचे अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब, आमचे सहकारी मित्र बाळासाहेबजी पाटील साहेब, आणि ज्यांच्या सन्मानाचा परिवर्तनाचा या कोल्हापूर जिल्ह्याला दिशा देणारा आणि महाराष्ट्रातून या दक्षिणेतून दक्षिणायन सुरू केलेल्या अशा या समरजित राजे गाडगे, मंचावरील सर्वच मान्यवर आणि मित्रांनो, तुमची माझी ओळख नसतानाही या ठिकाणी आपली टीव्हीच्या माध्यमातून ओळख झाली. माझ्यावरती या कागलच्या तुमच्या नेत्यानं टीका केली म्हणून मी एवढ्या लांबचा प्रवास घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. मित्रांनो, कोल्हापूर ही लढाऊ भूमी आहे. या भूमीचं आकर्षण सगळ्या महाराष्ट्राला आहे, कारण यात शाहूंनी समतेचा विचार दिला. या ठिकाणचा माणूस हा मनानं श्रीमंत आहे. इथली भूमी ही निश्चितपणानं परिवर्तनाची भूमी आहे आणि अशा या भूमीमध्ये गेल्या 10 वर्षापासून अन्याय आणि अत्याचाराचं थैमान माजलं होतं. याला कोण थांबवेल, काय होईल या महाराष्ट्राचं, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. मित्रांनो, जंगलालाच आग लावलेली होती, वनवा पेटलेला होता आणि समोर वाघर लावली. वाघर समजतं का? जाळं. आणि त्या जाळ्यामध्ये समरजित सारखे आणि आमच्यासारखे अनेक या राज्यामधले लढाऊ कार्यकर्ते अडकले. जंगल पेटल्यानंतर वाघ, सिंह, हत्ती, घोडे सगळे पळत, अगदी आपला बिबट्या सुद्धा पळत सुटला आणि त्या बिबट्याच्या माग हा तुमचा गेंडा सुद्धा जंगल सोडून पळायला लागला. आणि मित्रांनो, हे जंगल विझवण्यासाठी चिमण्या आपल्या चुचीमध्ये पाणी नेऊन हे जंगल विझवण्याचा प्रयत्न करू लागल्या. आणि त्याच वेळी आभाळामध्ये एक शरदचंद्रजी पवार साहेब नावाचा ढग त्या ठिकाणी गरजत होता. धो पाऊस या महाराष्ट्रावरती पडला आणि या जंगलाची आग लोकसभेला पवार साहेबांनी विझवली. आणि अशाही परिस्थितीमध्ये पुण्या हा बिबट्या जंगलाकडे यायला लागल्यानंतर मी म्हटलं होतं, हा बिबट्या जंगलातली तुम्हासारखी छोटी पाखरं खाऊन टाकेल, म्हणून या बिबट्याला प्रवेश देऊ नये. आणि ही समस्त महाराष्ट्राची इच्छा होती. मित्रांनो, निश्चितपणानं मला वेळ थोडा दिलेला आहे, परंतु आदरणीय पवार साहेबांनी नेहमी समतेचं राजकारण केलं आणि इथल्याही नेतृत्वाला गेल्या 25 वर्षापूर्वी संधी दिली.
अरे या भाद्रानं काय केलं, यांना काय दिलं नाही. गोकुळचं दूध प्याला, काजू बदामाचं, पवार साहेबांनी काजू बदामाची पेंड पाठीनं ह्या भाद्राच्या समोर ठेवली. गांधीनगरचं शर्टाचं कापड सुद्धा 5-5 मीटरनं दिलं, मला 2 मीटर लागतं. आणि असं असताना निश्चितपणानं या माणसानं याशिवाय गोरगरीब शेतकऱ्यांचं कल्याण करेल, शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटेल म्हणून केडीसी बँकेच्या चाव्या सुद्धा दिल्या. बरोबर आहे का? आणि मग असं असताना या माणसानं पोटामध्ये सगळा पैसा भरला. लोक माग, मी लहान असताना त्या सुखराम का काय नक्की आठवत नाही, त्या माणसानं घरामध्ये भ्रष्टाचाराचं पैसे छतामध्ये, गाद्यामध्ये, बाथरूममध्ये, पाठीमागं तुम्हाला आठवत असेल, फार जुनी गोष्ट, ती 40 वर्षापूर्वीची असावी. पण असाच कोणतरी माणूस होता, त्याच पद्धतीचा भ्रष्टाचार याही माणसानं केला. आणि म्हणून ईडी आली. आणि ईडी आल्यानंतर हा माणूस पोटासहित पळाला. पैशाचं पोट तर इथं ठेवायला पाहिजे होतं का नव्हतं? पण पोट या ठिकाणी ठेवलं नाही. आणि मित्रांनो, सगळ्या संध्या देऊन सुद्धा या माणसानं जे पवार साहेबांनी यांना दिलं होतं, यावरती हा माणूस नतद्रष्ट निघाला. मला एक गोष्ट आठवते. एक मूर्तिकार होता आणि गावाच्या एका कोपऱ्यामध्ये तो मूर्ती घडायचा आणि गाढवावरती लादून दुसऱ्या टोकाला नेऊन त्या ठिकाणी ठेवायचा. गाढव दररोज त्या पेठामधून, अशाच गैबी चौकातील पेठामधून त्या कोपऱ्यामध्ये जाऊन डेपोमध्ये त्या मूर्त्या ठेवायचं गाढवाला सवय लागली होती. ज्या ज्या वेळेला मूर्तिकार गाढवाच्या पाठीवरती मूर्ती लादायचा, सगळं गाव, सगळे पेटकरी त्याचं दर्शन करायचे. आणि असं सातत्यानं घडत गेलं. गाढवाला एक दिवशी खुरखुरी आली, मला तर एवढा मान सन्मान, माझा तर एवढा पूजन, माझ्या पाया पडतायत. आणि गाढवानं लोळी खाल्ली. गाढव लोळी कसं खातं माहितीये का? हिकडलं पाय तिकडं टाकतं. आणि त्यानं मूर्ती टाकून दिली. आणि मग गावाच्या त्या टोकापासून या टोकापर्यंत गाढव हेरझाऱ्या घालायला लागलं. कुणी पाया पडना, कुणी गाढवाकडे बघना. मग 2-3, कुणाचा सदरावड, कुणाचा धोतरवड, जास्त खाल्ल्या असल्यामुळं कुणाच्या पायाला काय चावता येईना. म्हणून एक जणाचा त्यानं कानच कातरला. आणि हे गाढव पिसाळलंय म्हणून, तुमच्या कागलमध्ये भरीव बांबू असतात का? अशा भरीव बांबूनं गाढवाचं पेकाट मोडलं. मित्रांनो, अशीच अवस्था या माणसाची होणार आहे. कारण तो पाठीवरचा जो देव आहे, तो देव निश्चितपणाने या ठिकाणी आज समरजित राजेंच्या साथीनं त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. आजपर्यंत निवडणुका जय श्रीराम मंदिर वही बनाएंगे, गेली 10 वर्षे यांचा हा विकास होता. अन्याय आणि अत्याचारानं मित्रांनो अनेक ठिकाणी, नुसतं बदलापूर नाही, मागच्या 15 दिवसापूर्वी तुम्ही अंगावर शहारा आणणारी गोष्ट पाहिली असेल. मायनीच्या त्या देशमुख कुटुंबामध्ये घरामध्ये 9 महिला होत्या आणि ईडीचे अधिकारी सकाळी 6 वाजल्यापासून रात्रीच्या 9 वाजेपर्यंत 15 तास त्या ठिकाणी त्यांच्या घराची झडती घेत होते. का
तर तिथल्या आमदाराला ते देशमुख कुटुंब विरोध करतंय म्हणून. तसंच पलीकडे फलटणमध्ये जयश्री आगवणे नावाच्या ताई गेली 3 वर्ष उसामध्ये शेतामध्ये झोपताय. त्यांच्यावरती ईडीची केस केलेली आहे. नवऱ्यावरती करून नवरा जेलमध्ये आहे, पण बायका पोरं सुद्धा यांनी सोडली नाहीत. आणि अशा प्रकारची या राज्यामध्ये भयानक अमानुषपणानं म्हणजे आपल्याला कळालं सुद्धा नाही. कधीही दिल्लीची राजधानी आग्र्याला ह्याने हलवली, अत्याचाराचं थैमान घातलं. आणि म्हणून मित्रांनो, निश्चितपणानं आपल्याला याची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. आमच्या माढा मतदारसंघामध्ये सुद्धा गेली 40-50 वर्ष मोहिते पाटलाची आणि आमची सुद्धा दुश्मनी होती, शत्रुत्व होतं. परंतु कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून पवार साहेबांच्या परस्पर हजारो लोक या कामामध्ये तुमच्या आमच्यासारखे तरुण गुंतलेले होते. मोहिते पाटलाला सुद्धा मी विनंती केली आणि त्यांना निवडून येण्यासाठी बळ सुद्धा दिलं आणि मग त्या माड्याचं परिवर्तन झालं. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हा आम्हाला आपला राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून सुद्धा या मताच्या राजकारणामध्ये तू तिकडे तर मी इकडं अशा पद्धतीनं या राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी यांना वापरायला माणसं सापडली. आणि समरजीत राजे सुद्धा अशाच पद्धतीनं या जाळ्यामध्ये अडकलेले होते. ही शाहूंची भूमी आहे. तुम्हाला मी मगाशी सांगितलं की निश्चितपणानं औरंगजेब सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये 6 वर्ष त्यानं सुद्धा या महाराष्ट्राला नागवण्यासाठी धुमाकूळ घातला होता. पण त्याचा शेवट सुद्धा याच महाराष्ट्रानं केला. तुमच्या माझ्यासारखे अनेक धनाजी संताजी त्या ठिकाणी उभे राहिले. नुसतं संताजी नाव दिलं, त्याला तर भ्रष्टाचार सहकारी साखर कारखाना नाव द्यायला पाहिजे आणि ते नाव काढायला पाहिजे. लढणारासाठी ते नाव आहे. ज्या वेळेला सगळ्यांच्या आशा संपल्या होत्या स्वराज्याचं, निश्चितपणानं त्यावेळेला आता कुणी वाचणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी धनाजी संताजी हे वीर महाराष्ट्रामध्ये गरजले आणि ह्या मातृभूमीला, आपल्या स्वाभिमानाला, स्वराज्याला अबाधित ठेवलं. तसंच तुम्हा आम्हाला निश्चितपणानं हे ठेवावं लागणार आहे. आणि त्याने आता जी आणलेली आहे लाडकी बहीण, आता श्रीराम गेला, मंदिर गेलं, आता लाडकी बहीण एका पट्ट्यानं तर 30 वेळा एक बायकोचा एकटीचाच अर्ज भरला. काल दिवसभर टीव्हीवरती तेच चालू होतं. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये यांची सत्तेची अभिलाषा संपत नाही मित्रांनो. आणि म्हणून तुम्हा आम्हाला जागृत व्हायचं आहे आणि त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. निश्चितपणानं मी तुम्हाला नम्रपणे सांगतो, अंबाबाई, बाळूमामा असतील, आमचा बिरुदेव पट्टणकोडोलीला माझी पाठीमागच्या 5 वर्षापूर्वी आदमापूरलाही सभा झाल्या होत्या. त्यांची शपथ घेऊन आपल्याला ही वज्रमूठ बांधावी लागेल, लढावं लागेल आणि प्राणपणानं तुम्हाला हा या कागलचा गड जिंकावा लागेल. एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.